इयत्ता 11वी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCBC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप, कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य NS पाटील 99 22 63 0180। नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। अपघातग्रस्त रुग्ण असो किंवा गंभीर स्वरूपातील रुग्ण, त्यांना तातडीनं उपचार व्हावेत आणि जीव वाचावा यासाठी शासनाने 108 ही रुग्णवाहिका सेवा दिली आहे। परंतु इचलकरंजीतल्या डेक्कन चौकात अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला नेण्यासाठी येणाऱ्या 108 रुग्णवाहिकेला तब्बल 2.5 तास लागले। या दिरंगाईमुळे रुग्णाला तात्काळ उपचार मिळण्यात विलंब झाल्यानं नागरिकांचा आपत्कालीन सेवांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची चर्चा आहे। स्टेशन रोडवरच्या शहराच्या मध्यवर्ती डेक्कन चौकात एक निराधार व्यक्ती अत्यंत गंभीर अवस्थेत पडल्याची माहिती परिसरातल्या नागरिकांना मिळाली। परिसरातल्या नागरिकांनी माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली। माहिती मिळताच फाउंडेशनचे कार्यकर्ते तातडीनं घटनास्थळी धावले। त्यांनी त्या व्यक्तीची विचारपूस करत तातडीनं 108 रुग्णवाहिकेशी संपर्क केला। परंतु धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा अवधी लागला। ज्या क्षणी जीव वाचवण्याची गरज होती त्या क्षणी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून आपत्कालीन सेवांवरील विश्वास डळमळीत होत असल्याचं बोललं जातंय। 108 रुग्णवाहिकेच्या विलंबाबाबत यापूर्वी काही घटना घडलेल्या आहेत। जर प्रत्येक वेळी रुग्णवाहिका उशिराच पोहोचणार असेल तर संकटाच्या क्षणी सामान्य माणसानं काय करायचं, असा संतप्त सवाल माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका प्रशासनाला केला। सुदैवानं संबंधित व्यक्तीला फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानं त्या व्यक्तीवर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। प्रशासनानं या प्रकाराची तात्काळ आणि गांभीर्यानं दखल घेऊन सुधारणा करणं अत्यावश्यक आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे।